नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाला शिवसेना आव्हान देणार असल्याचं कळत आहे. निवडणूक आयोगाने 27 ऑगस्ट पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे शिवसेनेला निर्देश दिले होते. तसंच 8 ऑगस्टला कागदपत्र जमा करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. विरोधी गट सुप्रीम कोर्टामध्ये जातोय. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. विरोधी गट सुप्रीम कोर्टामध्ये जातोय. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. आता शिवसेना कोणाची हा जो वाद आहे तो थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. आज 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत दोन्ही गटांना म्हणजे शिंदे गट आणि शिवसेना या दोघांनाही आवश्यक ती कागदपत्र सादर करण्याचे आदेश जे ते निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले होते. आणि आता हा वाद जो आहे थेट न्यायालयात गेला, कारण निवडणूक आयोगाच्या आदेशाला निर्देशाला शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात याविषयी ते दाद मागणार आहेत. आणि याच विषयी आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? खास करून उद्धव ठाकरे यांच्या या गटाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संदर्भात शक्यता आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात उद्धव ठाकरे यांची कायदेशीर टीम सध्या कार्यरत आहे आणि लवकरच या संदर्भात हस्तक्षेप याचिका ही दाखल करणार आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळत आहे की येत्या 27 ऑगस्ट पर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाच्या दोन्ही गटांना सांगितलं, स्पष्ट करण्यात निर्देश देण्यात आलेले आहे की खास करून आपला जो दावे आहेत की शिवसेना कोणाच्या हक्काची त्या संदर्भात सर्व पुरावे द्यावे आणि त्या संदर्भात त्या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता दिली जात आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की उद्धव ठाकरे यांची कायदेशीर टीम कार्यरत आहे. आज किंवा उद्या या संदर्भातला अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत. आपण बघतोय की आता निवडणूक आयोगाच्या निर्देशाला शिवसेनेने सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ केलेले आणि लवकरच याविषयीची सुनावणी होईल. बघूयात न्यायालय या विषयाला घेऊन काय आपला निर्णय देते, काय आपलं म्हणणं मांडत आहे. युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवरती आल्याचं चित्र आहे. आणि याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री म्हणून गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचं आणि कामकाजाचं मोदी सरकारकडून ऑडिट करण्यात येत आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचं ऑडिट सुरूही केलंय. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांमधील कार्यालयात हे ऑडिट, केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा देखील समावेश आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्यात. आणि त्यामुळे येत्या काळात आदित्य ठाकरे विरुद्ध केंद्र सरकार असा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं प्रदूषण नियंत्रण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात MPCBची, पण या MPCBचा धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. यावर कोणाचंच नियंत्रण नाहीये. ही बातमी पाहून तुम्ही हादराल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर हा जीवघेणा खेळ सुरू आहे. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. तळोजा MIDCत प्रदूषणाचा कहर, आंतरराष्ट्रीय कंपनी वादाच्या भोवऱ्यात, घातक रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, रासायनिक कचऱ्याची परस्पर विल्हेवाट, कारवाईसाठी MPCBच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ. न्यूज 18 लोकमतच्या हाती एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. बातमी आहे एका आंतरराष्ट्रीय कंपनीची. या कंपनीमुळे नवी मुंबई शहराला धोका निर्माण झालाय. तळोजा MIDC मध्ये असलेल्या या कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी MPCBकडे आल्या होत्या. मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कृष्णकृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय.
शेती असेल, मासेमारी असेल, पूर्णत्वास नष्ट झालेलं आहे. हे वारंवार प्रश्न येऊन सुद्धा हे अधिकारी गप्प आहेत आणि वर्षानुवर्ष तेच अधिकारी त्या खुर्चीवर बसल्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे कुठेतरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आहेत पॉलिमर केक, साध्या सोप्या भाषेत घातक रासायनिक पदार्थ ज्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते जाळावेच लागतात. या एका कंपनीतून दरमहा जवळपास 225 मेट्रिक टन घातक पदार्थ तयार होत आहेत. हे नष्ट करण्यासाठी MPCBनं मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सारख्या ठराविक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पॉलिमर केक नष्ट करण्यासाठी कंपनीला प्रति किलो 45 रुपये दरानं दर महिन्याला किमान 1 कोटीहून अधिक रक्कम खर्चावी लागणार होती. धोकादायक पदार्थांची कोट्यवधी रुपये खर्चून विल्हेवाट लावण्यापेक्षा कंपनीनं एक साधा सोपा मार्ग शोधला, तो म्हणजे भंगारवाल्यांना हा घातक रासायनिक पदार्थ देणं आणि अवैज्ञानिकरित्या त्याची विल्हेवाट लावणं, ती सुद्धा अगदी नाममात्र 10 पैसे प्रति किलो दरानं. आणि हे मी नाही, माझ्या हातात असलेल्या MPCBच्या अधिकाऱ्याचा हा रिपोर्ट म्हणतोय. कोट्यवधी रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात ही कंपनी नवी मुंबईतल्या लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळते. कंपनी आणि MPCB अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे MPCB बोर्ड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसतोय. जनतेमध्ये चर्चा आहे का प्रत्येक कंपनीच्या बाबतीत ओरड असताना, अधिवेशनात विषय झालेले असताना सुद्धा राजरोसपणे त्या कंपन्या चालू आहेत. कंपनीनं धोकादायक पदार्थाला बाय प्रॉडक्ट दाखवून फसवणूक केल्याचा ठपका MPCBच्या अधिकाऱ्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये ठेवलाय. इतकंच काय, तर कंपनीकडनं आर्थिक दंड वसूल करण्याची शिफारस सुद्धा केली होती. कंपनीमध्ये पॉलीयुरेथिन ॲडेसिव्ह, पॉलिएस्टर ॲडेसिव्ह आणि पॉलीॲक्रेलिक बनवलं जातं. हे बनवताना जो घातक पदार्थ बाहेर पडतो त्याला पॉलिमर केक म्हणतात. हा पॉलिमर केक अत्यंत घातक विषारी असा आहे, त्यामुळे तो रस्त्यावरती टाकता येत नाही आणि तो इतरत्रही जाळता येत नाही. तो जाळण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटलाच द्यावा लागतो. मात्र कंपनीनं या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अधिकाऱ्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आणि कंपनीवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात जेव्हा न्यूज 18 लोकमतनं MPCBच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनीही सावळा गोंधळ झाल्याचं मान्य केलं आणि घातक पदार्थ चाचणीसाठी बाय प्रॉडक्ट कमिटीकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या मुख्यालयात एक हिअरिंग झालेलं आहे आणि जो हा बाय प्रॉडक्ट जो आहे केक, याचं बाय प्रॉडक्ट म्हणून दाखवलं, पण त्यांना आता पुन्हा हे प्रॉडक्ट आपल्याकडे प्रॉडक्ट मिक्स कमिटी म्हणून आहे, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करायला सांगितलं टू नो द फर्दर डिस्पोजल पाथ. कंपनीनं आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळलेत. डाव केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अयोग्य विल्हेवाट लावण्याचे कोणतेही आरोप नाकारते. आम्ही आणि आमचे अधिकृत विक्रेते संपूर्ण उत्पादन प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी सर्वोच्च योग्य मानकांची पूर्तता करतो आणि जमिनीच्या सर्व कायद्यांचं पूर्णपणे पालन करतो. MPCBच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांना 2012 पासून अवैधरित्या भरून ठेवलेल्या 2000 लिटर क्षमतेच्या किमान 30 ते 40 रासायनिक पदार्थांच्या टाक्या आढळून आल्या होत्या. घातक पदार्थ आणि त्यांची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा लेखी अहवाल आहे. न्यूज 18 लोकमतला या अहवालाची एक्सक्लुझिव्ह प्रत मिळाली. या अहवालानुसार दोषी कंपनीकडनं आर्थिक दंड वसूल करण्याऐवजी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अहवाल दाबून ठेवणंच पसंत केलंय. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत राष्ट्रपती पदाची शपथ घेतात द्रौपदी मुर्मू. त्या सभागृहात दाखल झालेल्या आहेत. सभागृहाच्या मान सन्मानाच्या रीतिरिवाजानुसार राष्ट्रपती म्हणून शपथ घेणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या सभागृहात दाखल झाल्यात आणि या देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रमण्णा हे त्यांना शपथ देतील. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सगळे उपस्थित आहेत.
राष्ट्रपति महोदय, आदेश हो तो निर्वाचन आयोग से प्राप्त निर्वाचित राष्ट्रपति के निर्वाचन का प्रमाणन पढ़ा जाए। यतः भारत के संविधान के अनुच्छेद 324 द्वारा भारत के राष्ट्रपति के पद के निर्वाचन का अधीक्षण, निर्देशन और नियंत्रण भारत निर्वाचन आयोग में निहित है और यतः श्री रामनाथ कोविंद की पदावधि का अवसान वर्ष 2022 के जुलाई मास के 24वें दिन तदनुसार शक संवत के वर्ष 1944 के श्रावण मास के दूसरे दिन होने के लिए नियत है और यतः भारत के राष्ट्रपति के पद को भरने के लिए संविधान तथा राष्ट्रपतीय और उपराष्ट्रपतीय निर्वाचन अधिनियम 1952 के उपबंधों और तदधीन बनाए गए नियमों और आदेशों के अनुसार निर्वाचन करा लिया गया है तथा परिणाम घोषित कर दिया गया है। अब इसलिए भारत निर्वाचन आयोग एतद द्वारा प्रमाणित करता है कि श्रीमती द्रौपदी मुर्मू वर्ष 2022 के जुलाई मास के 21वें दिन तदनुसार शक संवत के वर्ष 1944 के आषाढ़ मास के 30वें दिन भारत के राष्ट्रपति पद के लिए सम्यक रूप से निर्वाचित हो गई हैं। भारत गणराज्य के 73वें वर्ष में हमारे हस्ताक्षर और भारत निर्वाचन आयोग की मोहर से वर्ष 2022 के जुलाई मास के इस 21वें दिन तदनुसार शक संवत के वर्ष 1944 के आषाढ़ मास के 30वें दिन प्रदत्त किया गया। मैं द्रौपदी मुर्मू ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं श्रद्धापूर्वक भारत के राष्ट्रपति के पद का कार्यपालन करूंगी तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण, संरक्षण और प्रतिरक्षण करूंगी और मैं भारत की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगी।
राष्ट्रपति महोदया, आपका आदेश हो तो आपके पद ग्रहण की उद्घोषणा की जाए और उसे भारत के राजपत्र में प्रकाशित किया जाए। इसकी सूचना प्रमुख सेना केंद्रों तथा विदेश स्थित सभी भारतीय मिशनों, राज्य सरकारों तथा संघ शासित प्रदेशों क्षेत्रों के प्रशासकों को भेजी जाए। भारत सरकार के सभी मंत्रालयों और विभागों को भी सूचना तथा आवश्यक आदेश जारी करने हेतु भेजा जाए। आदरणीय श्री रामनाथ कोविंद जी, उपराष्ट्रपति श्री एम वेंकैया नायडू जी, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, लोकसभा के स्पीकर श्री ओम बिरला जी, चीफ जस्टिस एन.वी. रमन्ना जी, सम्मानित सांसदगण, अन्य महानुभावों, देवियों और स्वजनों तथा मेरे प्यारे देशवासियों, सभी को जोहार। भारत के सर्वोच्च संवैधानिक पद पर निर्वाचित करने के लिए मैं सभी सांसदों और सभी विधानसभा सदस्यों का हार्दिक आभार व्यक्त करती हूँ। आपका मत देश के करोड़ों नागरिकों के विश्वास की अभिव्यक्ति है। मैं भारत के समस्त नागरिकों की आशा, आकांक्षा और अधिकारों की प्रतीक इस पवित्र संसद से सभी देशवासियों का पूरी विनम्रता से अभिनंदन करता हूं। आपकी आत्मीयता, आपका विश्वास और आपका सहयोग मेरे लिए इस नए दायित्व का निभाने में मेरी बहुत बड़ी ताकत रहेगी। मुझे राष्ट्रपति के रूप में देश ने चुना है जब हम अपनी आजादी का अमृत महोत्सव मना रहे हैं। आज से कुछ दिन बाद ही देश अपनी स्वाधीनता के 75 वर्ष पूरी करेगा। ये भी एक संयोग है कि जब देश अपनी आजादी के 50वें वर्ष का पर्व मना रहा था तभी मेरे राजनीतिक जीवन की शुरुआत हुई थी। और आज आजादी के 75वें वर्ष में मुझे ये नया दायित्व मिला है। इस ऐतिहासिक समय में जब भारत अगले 25 वर्षों के विजन को हासिल करने के लिए पूरी ऊर्जा से जुटा हुआ है, मुझे ये जिम्मेदारी मिलना मेरा बहुत बड़ा सौभाग्य है। मैं देश की ऐसी पहली राष्ट्रपति भी हूँ जिसका जन्म आजाद भारत में हुआ है। हमारे स्वाधीनता सेनानियों ने आजाद हिंदुस्तान के हम नागरिकों से जो अपेक्षाएं की थी उनकी पूर्ति के लिए इस अमृत काल में हमें तेज गति से काम करना होगा। इन 25 वर्षों में अमृत काल की सिद्धि का रास्ता 2 पटरी पर आगे बढ़ेगा, सबका प्रयास और सबका कर्तव्य। भारत के उज्जवल भविष्य की नई विकास यात्रा हमें सबके प्रयास से करनी है, कर्तव्य पथ पर चलते हुए करनी ही है। काल यानी 26 जुलाई को कारगिल विजय दिवस भी है। ये दिन भारत की सेनाओं के शौर्य और संयम दोनों का ही प्रतीक है। मैं आज देश की सेनाओं को तथा देश के समस्त नागरिकों को कारगिल विजय दिवस की अग्रिम शुभकामनाएं देती हूँ। देवियों और स्वजनों, मैंने अपनी जीवन यात्रा पूर्वी भारत में ओडिशा के एक छोटे से आदिवासी गांव से शुरू की थी। मैं जिस
पृष्ठभूमि से आती हूँ, वहाँ मेरे लिए प्रारंभिक शिक्षा प्राप्त करना भी एक स्वप्न जैसा ही था। लेकिन अनेक बाधाओं के बावजूद मेरा संकल्प दृढ़ रहा और मैं कॉलेज जाने वाली अपने गांव की पहली बेटी थी। मैं जनजातीय समाज से हूँ और वार्ड काउंसिलर से लेकर भारत की राष्ट्रपति बनने तक का अवसर मुझे मिला है। ये लोकतंत्र की जननी भारतवर्ष की महानता है। ये हमारे लोकतंत्र की ही शक्ति है कि उसमें एक गरीब घर के पैदा होने बेटी, दूर सुदूर आदिवासी क्षेत्र में पैदा हुई बेटी भारत के सर्वोच्च संवैधानिक पद तक पहुंच सकती है। राष्ट्रपति के पद पहुंचना मेरी व्यक्तिगत उपलब्धि नहीं है, ये भारत की प्रत्येक गरीब की उपलब्धि है। मेरा निर्वाचन इस बात का सबूत है कि भारत में गरीब सपने भी देख सकता है और उन्हें पूरा भी कर सकता है। और ये मेरे लिए बहुत संतोष की बात है कि जो सदियों से वंचित रहे, जो जीवन विकास के लाभ से दूर रहे, वे गरीब, दलित, पिछड़े तथा आदिवासी मुझे ये अपना प्रतिबिंब देख सकते हैं। मेरे इस निर्वाचन में देश के गरीब का आशीर्वाद शामिल है। देश की करोड़ों महिलाओं और बेटियों के सपनों और सामर्थ्य की झलक है। मेरे इस निर्वाचन में पुराने लीग से हटकर नए रास्ते पर चलने वाले भारत के आज के युवाओं का साहस भी शामिल है। ऐसे प्रगतिशील भारत का नेतृत्व करते हुए आज मैं खुद को गौरवान्वित महसूस कर रही हूँ। मैं आज समस्त देशवासियों को, विशेषकर भारत के युवाओं को तथा भारत की महिलाओं को ये विश्वास दिलाती हूँ कि इस पद पर कार्य करते हुए मेरे लिए उनके हित सर्वोपरि होंगे। देवियों और स्वजनों, मेरे सामने भारत के राष्ट्रपति पद की ऐसी महान विरासत है जिसने विश्व में भारतीय लोकतंत्र की प्रतिष्ठा का निरंतर मजबूत किया है। देश के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद से लेकर श्री रामनाथ कोविंद जी तक अनेक विभूतियों ने इस पद को सुशोभित किया है। इस पद के साथ साथ देश ने इस महान परंपरा के प्रतिनिधित्व का दायित्व भी मुझे सौंपा है। संविधान के आलोक में मैं पूरी निष्ठा से अपने कर्तव्य का निर्वहन करूंगी। मेरे लिए भारत के लोकतांत्रिक सांस्कृतिक आदर्श और सभी देशवासी हमेशा मेरे ऊर्जा के स्रोत रहेंगे। देवियों और स्वजनों, हमारे संवैधानिक संग्राम में, स्वाधीनता संग्राम में एक राष्ट्र के तौर पर भारत की नई यात्रा की रूपरेखा तैयार की है। हमारा स्वाधीनता संग्राम उन संघर्षों और बलिदानों की अविरल धारा है जिसने आजाद भारत के लिए कितनी ही आदर्शों और संभावनाओं की सींचा था। पूज्य बापू ने हमें स्वराज, स्वदेशी, स्वच्छता और सत्याग्रह द्वारा भारत के सांस्कृतिक आदर्शों की स्थापना का मार्ग दिखाया था। नेताजी सुभाष चंद्र बोस, नेहरू जी, सरदार पटेल, बाबा साहेब अम्बेडकर, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आजाद जैसे अनगिनत स्वाधीनता सेनानियों ने हमें राष्ट्र के स्वाभिमान को सर्वोपरि रखने की शिक्षा दी थी। रानी लक्ष्मीबाई, रानी वेलु नाचियार, रानी गाईदिन्लु और रानी चेन्निमा जैसी अनेकों वीरांगनाओं ने राष्ट्र इच्छा
और राष्ट्र निर्माण में नारी शक्ति की भूमिका को नई ऊर्जा दी है। संथाल क्रांति, पाइक क्रांति से लेकर कोल क्रांति और भील क्रांति ने स्वतंत्रता संग्राम में आदिवासी योगदान को और सशक्त किया। सामाजिक उत्थान एवं देश प्रेम के लिए धरती आबा भगवान बिरसा मुंडा जी के बलिदान से हमें प्रेरणा मिली थी। मुझे खुशी है कि आजादी की लड़ाई में जनजातीय समुदाय के योगदान को समर्पित अनेक म्यूजियम देश भर में बनवाया जा रहा है। देवियों और स्वजनों, एक संसदीय लोकतंत्र के रूप में 75 वर्ष में भारत ने प्रगति के संकल्प को सहभागिता एवं सर्वसम्मति से आगे बढ़ाया है। विविधताओं से भरे अपने देश में हम अनेक भाषा, धर्म, संप्रदाय, खान पान, रहन सहन, रीति रिवाजों का अपनाते हुए एक भारत श्रेष्ठ भारत के निर्माण में सक्रिय है। आजादी के 75वें वर्ष के अवसर पर आया है अमृतकाल। भारत के लिए नए संकल्पों का कालखंड है। आज मैं इस नए युग के स्वागत में अपने देश को नई सोच के साथ तत्पर और तैयार देख रही हूँ। भारत आज हर क्षेत्र में विकास का नया अध्याय जोड़ रहा है। कोरोना महामारी के वैश्विक संकट का सामना करने में भारत ने जिस तरह का सामर्थ्य दिखाया है, उसने पूरे विश्व में भारत की साख बढ़ाया है। हम हिंदुस्तानियों ने अपने प्रयासों से न सिर्फ इस वैश्विक चुनौती का सामना किया, बल्कि दुनिया के सामने नई मापदंड भी स्थापित की। कुछ दिन पहले भारत ने कोरोना वैक्सीन की 200 करोड़ डोज लगाने का कीर्तिमान बनाया। इस पूरी लड़ाई में भारत के लोगों ने जिस संयम, साहस और सहयोग का परिचय दिया, वो एक समाज के रूप में हमारी बढ़ती हुई शक्ति और संवेदनशीलता का प्रतीक है। भारत ने इन मुश्किल हालात में न केवल खुद को संभाला, बल्कि दुनिया की मदद भी की। कोरोना महामारी से बने माहौल में आज दुनिया भारत को नए विश्वास से देख रही है। दुनिया की आर्थिक स्थिरता के लिए, सप्लाई चेन की सुगमता के लिए और वैश्विक शांति के लिए दुनिया को भारत से बहुत उम्मीदें हैं। आगामी महीनों में भारत अपनी अध्यक्षता में G20 ग्रुप की मेजबानी भी करने जा रही है। इसमें दुनिया के 20 बड़े देश भारत की अध्यक्षता में वैश्विक विषयों पर मंथन करेंगे। मुझे विश्वास है भारत में होने वाले इस मंथन से जो निष्कर्ष और नीतियां निर्धारित होंगे, उनसे आने वाले दशकों की दिशा तय होगी। देवियों और स्वजनों, दशकों पहले मुझे रायरंगपुर में श्री अरबिंदो इंटीग्रल स्कूल में शिक्षक के रूप में कार्य करने का अवसर मिला था। कुछ ही दिनों के बाद श्री अरबिंदो जी की 150वीं जन्म जयंती मनाई जाएगी। शिक्षा के बारे में श्री अरबिंदो के विचारों ने मुझे निरंतर प्रेरित किया है। जनप्रतिनिधि के रूप में विभिन्न पदों पर कार्य करते हुए और फिर राज्यपाल के रूप में भी मेरा शिक्षण संस्थानों के साथ सक्रिय जुड़ाव रहा है। मैंने देश के युवाओं के उत्साह और आत्मबल को करीब से देखा है। हम सभी के श्रद्धेय अटल जी कहा करते थे कि देश के युवा जब आगे बढ़ते हैं तो वे सिर्फ अपने ही भाग्य नहीं बनाते, बल्कि देश का भी भाग्य बनाते हैं। आज हम इसे सोच होते देख रहे हैं।
वोकल फॉर लोकल से लेकर डिजिटल इंडिया तक हर क्षेत्र में आगे बढ़ रहा आज का भारत विश्व के साथ कदम से कदम मिलाकर औद्योगिक क्रांति 4.0 के लिए पूरी तरह भारत तैयार है। रिकॉर्ड संख्या में बन रहे स्टार्टअप्स में नए इनोवेशंस में दूर सुदूर क्षेत्रों में डिजिटल टेक्नोलॉजी की स्वीकार्यता में भारत के युवाओं की बड़ी भूमिका है। बीते वर्षों में भारत ने जिस तरह महिला सशक्तिकरण के लिए निर्णय लिए नीतियां बनाई गई है, इससे भी देश में एक नई शक्ति का संचार हुआ है। मैं चाहती हूँ कि हमारी सभी बहनें व बेटियां अधिक से अधिक सशक्त हो तथा वे देश के हर क्षेत्र में अपना योगदान बढ़ाती रहें। मैं अपने देश के युवाओं से कहना चाहती हूँ कि आप न केवल अपने भविष्य का निर्माण कर रहे हैं बल्कि भविष्य के भारत की नींव भी रख रहे हैं। देश के राष्ट्रपति के तौर पर मेरा हमेशा आपको पूरा सहयोग रहेगा। देवियों और सुजों, विकास और प्रगतिशीलता का अर्थ निरंतर आगे बढ़ना होता है, लेकिन साथ ही अपने अतीत का ज्ञान भी उतना ही आवश्यक है। आज जो विश्व सस्टेनेबल प्लैनेट की बात कर रहे हैं तो उसमें भारत की प्राचीन परंपराओं, हमारे अतीत की सस्टेनेबल लाइफस्टाइल की भूमिका और बढ़ जाती है। मेरा जन्म तो उस जनजातीय परंपरा से हुआ है जिसने हजारों वर्ष से प्रकृति के साथ तालमेल बनाकर जीवन को आगे बढ़ाया है। मैंने जंगल और जलाशयों के महत्व को अपने जीवन में महसूस किया है। हम प्रकृति से जरूरी संसाधन लेते हैं और उतनी ही श्रद्धा से प्रकृति से सेवा भी करते हैं। यहाँ संवेदनशीलता का आज वैश्विक अनिवार्यता बन गया है। मुझे इस बात की प्रसन्नता है कि भारत पर्यावरण संरक्षण के क्षेत्र में विश्व का मार्गदर्शक बन रहा है। देवियों और स्वजन, मैंने अपने अब तक के जीवन में जौन सेवा में ही जीवन की सार्थकता को अनुभव किया है। श्री जगन्नाथ क्षेत्र के एक प्रख्यात कवि भीम भोई जी की कविता की एक पंक्ति है, मो जीवन पचे नर के पड़ी था जगत उद्धार। कार्य करना होता है। जगत कल्याण की इसी भावना के साथ मैं आप सबके विश्वास पर खरा उतरने के लिए पूरी निष्ठा व लगन से काम करने के लिए सदैव तत्पर रहूंगी। आइए हम सभी एकजुट होकर समर्पित भाव से कर्तव्य पथ पर आगे बढ़े तथा वैभवशाली व आत्मनिर्भर भारत का निर्माण करें। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आणि ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संदर्भातली। एमपीएससीने परीक्षेची पद्धत तसंच अभ्यासक्रमात बदल केल्याने काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झालाय। या बदललेल्या पॅटर्न विरोधात आक्रमक विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाचा इशारा दिला। मात्र विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून खबरदारीचा उपाय म्हणून शास्त्री चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। बदललेला पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे। दरम्यान एमपीएससीने थेट आंदोलकांना इशारा दिला, आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल असं आयोगाने म्हटलंय। पुण्यात पुन्हा एकदा याच शास्त्री चौकामध्ये एमपीएससी मुलं आज आंदोलन करणार होती, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला मुलं आली नाहीत। काही मुलं आजूबाजूला उभी आहेत,
विशेषतः आयोगाने धमकी दिली मुलांना, तुम्ही जर आंदोलन केलं आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. यावेळेचा विषय असा आहे आंदोलनाचा, एमपीएससीने जो अभ्यासक्रम बदललेला अभ्यासक्रम आहे तो 23 पासून सविस्तर पद्धतीनं मुलांना अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे परीक्षा पद्धती जी असणार आहे ती लेखी उत्तराची असणार आहे. यापूर्वी ती एमसीक्यू म्हणजे प्रश्नोत्तराची म्हणजे आन्सर, क्वेश्चन आन्सर, ज्याला आपण पर्यायी प्रश्न होतो अशा प्रकारची होती. ती आता बदलून 2023 पासून सविस्तर उत्तर असा तो अभ्यासक्रम बदललेला असणार आहे. त्या विरोधात मुलांची नाराजी आहे. मुलांचं म्हणणं आहे की तुम्हाला अभ्यासक्रम बदलायचा तर बदला, जरूर बदला, पण तो 2023 पासून नाही तर 2025 पासून बदलावा अशी मुलांची मागणी होती. आणि याच मागणीसाठी आज या शास्त्री चौकात आंदोलन करणार होती सगळी मुलं. या आजूबाजूला बघतो आपण ही सगळी मुलं आहेत, पण आयोग कारवाई करेल या भीतीपोटी ती बोलत नाहीयेत. तरी पण आपल्यासोबत काही या एमपीएससी परीक्षेचे काही प्रतिनिधी आहेत, जुने जाणते विद्यार्थी आहेत. मला सांग महेश, काय नेमका वाद आहे? वाद सर काहीच नाहीये. विद्यार्थ्यांनी मागणी केली, जो एमपीएससीने राज्यसेवेचा पॅटर्न चेंज केलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांची मागणी होती की 23च्या ऐवजी 25ला करावा, आम्हाला वेळ मिळत नाही अशी एक विद्यार्थ्यांची मागणी होती. काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठीच एक विनंती करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आवाज आयोगापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन आज केलं होतं. पण पोलिसांची परवानगी मिळाली नाही आणि आयोगाने कडक भूमिका घेतल्यामुळे, म्हणजे ब्लॅकलिस्ट करण्याची भूमिका घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी आजचं आंदोलन हे या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. आजचं आंदोलन स्थगित आहे, पण मुलांमध्ये रोष आहे, नाराजी आहे. याच्यातही 2 गट पडलेले आहेत. थोडक्यात एमपीएससी आणि वाद हे अजूनही सुरूच आहे. आणि शास्त्री चौक विशेषतः पुण्यातला, इथं जे एमपीएससी सगळ्यात मोठं आंदोलन झालं तिथंच आज हे आंदोलन होणार होतं, पण पोलिसांचा बंदोबस्त आणि एमपीएससीची कठोर भूमिका यामुळे आजचं आंदोलन तरी स्थगित झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे नंदुरबार जिल्ह्यातील एका आश्रमशाळेसाठी खोदलेली विहीरच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने विहीर खोदल्याचा दावा केलाय, तर आश्रमशाळा प्रशासन मागील 3 वर्षांपासून टँकरच्या पाण्यानं गरज भागवते. परिणामी कागदावर खोदलेली विहीर तहान कशी भागवणार हा प्रश्न निर्माण झालाय. याच्या म्हणण्यानुसार मी विहीर समजा खणलीच नाही, पण सकपाळ साहेब तर म्हणतायत की त्यांनी विहिरीत आंघोळ केली. वाटाणे साहेब म्हणतायत मी विहीर पाहिली. पिसाळ तलाठी सांगतो मी विहीर पाहिली. मग हे सगळे जबाबदार अधिकारी खोटे आणि हा खरा असं? माझ्या विहिरीचं अस्तित्व होतं हे त्रिवार सत्य आहे. फक्त माझी विहीर मला लवकरात लवकर शोधून द्यावी मिलॉर्ड. या सिनेमातल्या नायकाला चोरीला गेलेली त्याची विहीर परत हवी आहे. त्याच प्रकारे या आश्रमशाळेलाही त्यांची विहीर हवी आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला आश्रमशाळेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 32 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलेला होता. जिल्हा परिषद सदस्यांनी इतिवृत्तासंबंधी उत्तर देताना विहीर खोदली पण पाणी लागलं नाही असं नमूद केलं आणि इथूनच विहीर गायब होण्याच्या चर्चेला उधाण आलं. जी विहीर खोदण्यात आलेली पाणी उपलब्ध झाले नाही याचा अर्थ अधिकाऱ्यांनी त्या कागदावरतीच पैसे खाल्ले की काय ही मलाही शंका वाटायला लागली. आणि कागदावरतीच ती विहीर असेल, प्रत्यक्षात तर नाही, किंवा शासकीय आश्रमशाळा ठाणेपाड्यासाठी कुठल्याही 1 रुपयाचा पाणी पुरवठ्यावरती खर्च झालेला नाही. न्यूज 18 लोकमतच्या टीमनं आश्रमशाळेच्या आवारात पाण्याचा स्रोत आहे का याची पडताळणी केली. वसतिगृह अधीक्षकांसह सगळ्याच स्टाफने विहीर पाहिलीही नाही आणि त्याविषयी ऐकलंही नाही असं सांगितलं. शाळेच्या प्रिमाइसमध्ये कोणताही पाण्याचा सोर्स नाही आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आतापर्यंत बाहेरून पाण्याची सोय करत आहे. दिवसाला 5-6 टँकर आम्ही बाहेरून म्हणजे गावातून आम्ही मागवतो. त्यासाठी इथे पाण्याचा कोणताही सोर्स नाही आणि जसं तुम्ही विहिरीचं वगैरे केलेलं तर इथं कोणत्याही प्रकारची अशी विहीर वगैरे नाही. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचं ठाणेपाडा आश्रमशाळेची विहीर मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. तर तोंडघशी पडलेल्या जिल्हा परिषदेनं याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय. या प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने याच शाळेसाठी विहीर काढल्याचा दावा आपल्या इतिवृत्तातनं केला. मग ही विहीर गेली तरी कुठे असा सारा प्रश्न या सगळ्या याच्यावर येतोय. त्यामुळेच जाऊ तिथे खाऊ या उक्तीप्रमाणे विहीर गायब झाली की काय किंवा विहीर चोरीला गेली असा सारा प्रश्न या सगळ्या परिस्थितीवरनं समोर येत आहे. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, ठाणेपाडा, नंदुरबार. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूया. कावड यात्रेदरम्यान भरधाव होंडा सिटी कारने 5 जणांना चिरडल्याची घटना हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडली. कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्या शेजारून निघालेल्या 5 जणांना या कारने चिरडलं. या अपघातानंतर संतप्त जमावाने रागाच्या भरात अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारची अशी आधी तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांच्या डोळ्यादेखत ही कार पेटवली. यावेळी संतप्त कावडधारक जे होते त्यांनी हरियाणा सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली. कार पेटून दिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आता बातमी आहे उत्तर प्रदेशातील एका भीषण अपघाताची. बाराबंकी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी लोणी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मुद्राहा गावाजवळ एका भरधाव डबल डेकर बसने रस्त्या शेजारी उभ्या असलेल्या बसला धडक दिली. या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 35हून अधिक प्रवासी जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं. उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आणि वेगाने जाणारी डबल डेकर बस उभ्या असलेल्या डबल डेकर बसला धडकली. या अपघातात सुमारे 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 35हून अधिक प्रवासी जखमी आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. डबल डेकर बस बिहारमधील सीतामणी येथून दिल्लीला जात होती. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक उपस्थित असून बचाव आणि बचाव कार्य जे आहे ते वेगानं सुरू आहे. जखमींना CHC हैदरगड या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना रेफर करण्यात आले. लोणी कतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.